हरदेवजी महाराज सांगतात की धर्म जोडता है तोडता नाही। तर मग हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सिख ईसाई असू दे, या सर्वांचं काम जोडायचं काम आम्ही करतोय। खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर साहेब आणि माझ्या नगरसेवका सीमाताई माहुलकर यांच्या वतीने आम्ही दरवर्षी या मुकुंदनगरमधील जो आपला मस्जिद आहे तिथे ईदचा नमाज सुटल्यानंतर सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना गुलाब देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो। या नुसत्या शुभेच्छा नसून जे आता सध्याला देशामध्ये परिस्थिती चालू आहे, लोकांमध्ये जे डिवायडेशन चालू आहे, डिवाइड अँड रूल म्हणजे हिंदू मुस्लिम असं जे दाखवतात, तर आमचं एकच सांगणं आहे की ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। जात धर्म याच्यापेक्षा माणुसकी हाच मोठा धर्म आहे आणि तो मिळवायचा आम्ही याच्यातून प्रयत्न करू। हे माझे सगळे मुस्लिम बांधव प्रत्येक वेळेला आमच्या प्रत्येक खांद्याला खांदा लावून प्रत्येक चांगल्या गोष्टीला असतात। कुठे जात नाही, काय नाही, कुठं धर्म नाही, काय नाही, फक्त चांगली गोष्ट असली तर सगळे एकत्र येतात आणि आम्हाला चांगलं घडवायचं आहे, चांगलं लोकांचं करायचं आहे। याच्याकरता आम्ही दरवर्षी सगळ्या लोकांना हिंदू मुस्लिमचा एकतेचा असा हे पाठीमागे याच्या हनुमानाचं मंदिर आहे ज्याला राजन माहुलकर साहेबांनीच बांधलेलं आहे। इथे बुद्ध विहार आहे, बुद्ध विहार पण माहुलकर साहेबांनी बांधलेलं आहे। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की मंदिर असू दे किंवा मस्जिद असू दे, याच्यामध्ये जाऊन सगळा धर्म एकच सांगतो की सगळ्यांशी चांगलं राहा, सगळ्यांना चांगली वागणूक द्या आणि बाबासाहेबांचे विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर या सगळ्यांना घेऊन आम्ही हा संदेश घेऊन आज सगळ्यांना शुभेच्छा देतो। 2 दिवसापूर्वीच माझ्या मते हिंदू बांधवांचा जो आहे तो गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष चालू झालं आहे। आणखी 2-3 दिवसाने सर्व बौद्ध बांधवांचा आपला मोठा सण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे, त्याच्या देखील शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर्वांचे, पोलिसांचे आभार आणि सर्वांचे आभार। धन्यवाद। क्या अभी से बना रहे बोले सब ईद मुबारक, सबको ईद मुबारक है, हिंदू मुस्लिम भाई को सबको ईद मुबारक हमारी तरफ से, समाज की तरफ से। हमारे इस्लाम का सिलसिला मोहम्मद पैगंबर से शुरू हुआ हिंदुस्तान में और अब तक चल रहा है और आगे क़यामत तक भी चलेगा इंशाअल्लाह। और इससे ज़्यादा मैं कुछ नहीं कहूँगा। आप लोगों का सबको ईद मुबारक। ये सबको ईद मुबारक। पूरे एरिया के बड़ा महसूस होता है। यहाँ से लेके कॉलोनी से यहाँ तक आता हूँ तो सब लोग मेरे पीछे रहते हैं, दादा नाना दादा नाना ऐसा सब कहते हैं। ठीक, क्या मकसद था? हमारा राजू भाई का शुक्रगुजार है। हम लोग हर साल भी गुलाब बांटते हैं और बच्चे लोग सबको, जितने भी मुसलमानों को बच्चे लड़के लोग आदमी लोग गए सबको गुलाब बांटते हैं। शुक्रगुजार है उनका, हमारे राजू भाई का भी शुक्रगुजार है। और हम तो इतने बोलेंगे बस सभी को, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको इस हमारी तरफ से ईद मुबारक। सब मोहब्बत रहो, भाईचारा रहो, सब अच्छे से रहो, बस सबका प्रोग्राम अच्छे से चलने। खूप चांगला संकल्प घेऊन पुढे आलेले आहेत राजेंद्रजी माहुलकर साहेब आणि सीमाताई यांच्या माध्यमातून। दरवर्षी राजूभाऊ असतात, आपले सर्व मुस्लिम बांधव असतात, आम्ही एकत्र येऊन गुलाब वाटतो, नंतर शीर खुर्मा ते आम्हाला देतात। म्हणजे खूपच सुंदर असा माहोल इथं मुकुंदनगरमध्ये तयार होतो। आता मी बौद्ध विहार कमिटीचा मेंबर असतो आणि आमच्या इथं सुद्धा इफ्तार पार्टीचं आयोजन गेलं होतं गेल्या वर्षी। असं म्हणजे असं मुकुंदनगरचं जे वातावरण आहे ते कुठेच वातावरण बघायला मिळत नाही आणि खरंच आमचं भाग्य आहे की ते खूप सुंदर असं माहोल तयार झालेलं आहे। तरी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्याकडून मुकुंदराव आंबेडकर नगर आणि पूर्ण बुद्ध विहारकडून हार्दिक शुभेच्छा। मेरा नाम उस्मान है और हम लोग को बहुत अच्छा लगा यहाँ पे। ईद मुबारक सब भाइयों को। और जो आप मतलब मावल राजर कर रहे भाई, वो लोग भी करे, राजू भाई भी करे हम लोग की सेवा, और सूरज भाई भी आके हम लोग को सब सेवा गुलाब का फूल वगैरह दिए। बहुत ऐसा अच्छा लगा। हिंदू मुसलमान सब मिलके रहते हैं हर साल, हर बार, हर प्रोग्राम में, सब चीज़ में हम लोग मिलके आगे हिस्सा लेते हैं। वो लोग भी मदद करते हैं, हम लोग भी उनके साथ में मिलके अच्छे से करते, सब भाईचारा से। इतना ही कहना चाहूँगा सबको ईद मुबारक। मुँह दिखाने तो घर में हनुमान बनना पड़ेगा।